बरोबर आहे. मला माहिती आहे हे खरात आहेत, बरोबर. मला माहिती आहे, बसा तुम्ही नंतर सांगतो. मला माहिती आहे यांचं नाव खरात आहे, बरोबर आहे. कधीतरी असं होऊ शकतं की माझ्यासाठी हे अनोळखी सुद्धा असू शकतात, बरोबर. तर आता मी बघतोय हे पडले, बरोबर, पडले. मग त्यानंतर मी जवळ आल्यावर काय करणार? झोपू नका नाईट केलेलं म्हणतील झोपते. हा, तर आता काय बघणार मी? बाबा हे बेशुद्ध पडलेले आहेत, बरोबर. तर मी पहिला येणार आणि जवळ येऊन त्यांना काय म्हणणार? त्यांच्या खांद्यात असं लावणार, खरात खरात खरात. त्यांनी रिस्पॉन्स दिला, बरोबर आहे. याचा अर्थ ते काय शुद्धीवर आहेत, कळलं, बरोबर. आता मग तरी पण त्यांचा समजा त्यांचा जर रिस्पॉन्स मला मिळाला नाही, बरोबर आहे, रिस्पॉन्स मला मिळाला नाही, किंवा जर माझ्यासाठी अनोळखी असतील तर मग त्यांना हॅलो हॅलो आपण असं बोलू शकतो ना त्यांच्याशी. जर त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही, बरोबर, रिस्पॉन्स दिला नाही, तर आपण काय म्हणणार की हे बेशुद्ध आहेत, बरोबर आहे. बेशुद्ध आहेत आपल्याला कळलंय, बरोबर. ह्यांचा रिस्पॉन्स येत नाही. मग आपण काय बघणार? पहिलं एअरवे, काय श्वासोश्वास चालू आहे का, बरोबर. श्वासोश्वास चालू, तर कसा चेक करणार? तर काय करायचं? अनुवटी अशी वर घ्यायची, तोंड उघडायचं त्यांचं, आणि काय केलं मी? कानानं आवाज घेतला, बरोबर. काय केलं? कानानं आवाज घेतला की श्वासोश्वास चालू आहे का, बरोबर. श्वासोश्वास चालू असेल तर आपण काय करतो? काय करणार? श्वासोश्वास चालू आहे म्हणजे माणूस फक्त बेशुद्ध पडलेला आहे, हार्ट अटॅक आलेला नाही. मग त्यांच्या तोंडावर पाणी वगैरे मारून आपण त्यांना शुद्धीवर आणणार, बरोबर, बरोबर का? कळलं. त्यानंतर समजा त्यांचा आता श्वासोश्वास चालू नाहीये, बरोबर आहे, म्हणजे हार्ट काम करतंय पण श्वासोश्वास थांबलाय. आता हार्ट काम करतंय कसं मी बघणार? ब्रीथ. पहिला आपण एअरवे पाहिला, एअरवे येत नाही, मी तोंड का उघडलं? तर काय बाबा एखादा माणूस खात असतो, काय असतो, बरोबर, ते तोंडात काय अडकलंय, तर अडकलं असेल तर आपण काढून टाकायचं, बरोबर, बरोबर आहे. आणि मग काय करणार? म्हणजे त्यांचा श्वास चालू नाहीये, बरोबर, मला श्वास ऐकायला येत नाही. मग मी काय बघणार? ब्रीथ इन होतंय का, काय होतंय? ब्रीथ इन ब्रीथ आउट होतोय का, बरोबर. श्वास आत बाहेर म्हणजे हृदय चालू आहे का. तर आता त्यावेळी इकडे मला हात लावायला पेक्षा सगळ्यात भारी तुम्हाला माहिती डॉक्टर नाडी बघतात, बरोबर. नाडी बघता येते का सगळ्यांना? येते का? यस की नो? नाही तर नाही सांगा. काय करायचं? हा बघा, तुमचा हात घ्या, स्वतःचाच हात घ्या, ते वही पेन बाजूला ठेवा, स्वतःचा हात घ्या आणि ही दोन बोट इथं ठेवायची, इथं ठेवा. थोडस अंगठ्याच्या ह्या साईडनं बघा, इकडे जाणवते का? पल्स रेट तुम्हाला जाणवतात का? जाणवतात का? अंगठा असा धरा, जाणवतात का? पुढे साहेबांना जाणवत नाही, चालते की नाही, चालू आहे की नाही, बरोबर. पण हे शोधायला वेळ लागतो. मग सगळ्यात सोपं काय आहे? तर हे बघा, आपलं हे जे हाड आहे इथलं मानेचं, त्याच्या बाजूला आपला हा जो मधला गळ्याचा जो भाग आहे त्याच्या बाजूला तुम्ही बोट लावलं तर तिथे सुद्धा पल्स रेट जाणवतात आणि ते क्विक जाणवतात. काही वेळेला तिथे स्लो मुवमेंट असते,
ब्लॉकेजेस जर झाले असतील तर हार्टला मुवमेंट स्लो असते, पण इथं तुमची सगळ्यात स्लो जरी हार्ट वर्क करत असेल तरी इथं ते जाणवतं. म्हणून मी काय करणार, त्यांना मी पहिलं आलं पाहिलं, रिस्पॉन्स नाही, श्वास घेतला म्हणजे एअरवेचा चेक केला, येत नाही, मी काय करणार इथं चेक करणार. बरोबर, चेक केलं म्हणजे कसं, नुसतं असं टच करू नये, थोडंसं हलकंसं असं, पण आतली नस बघायला लागते, म्हणजे असं उडतंय ते, म्हणजे चालू आहे. ते जर चालू नसेल तर माणूस नाही. बरोबर, हे म्हणजे हार्ट काम करतं. बरोबर ना, माणूस बेशुद्ध आहे, हार्ट काम करते. मग त्यावेळी काय करणार, त्यांचे लगेच हात साईडला करणार, सॉक्स काढायचे, बूट काढायचे, शर्ट काढायचं आणि थांबा, तुम्ही बेशुद्ध आहे. बरोबर, त्यांना मोकळं केलं. बरोबर, काय केलं, वेळेला तुम्ही पॅन्ट सुद्धा काढली तरी आता आपण डेमो बघतोय. बरोबर आहे, बूट काढायचे, आता मी बूट काढत नाही त्यांचे, त्यांना म्हणजे मोकळं वाटेल. काय होईल, आता त्यांना काय वाटलं, थोडस मोकळं वाटलं. गर्दी करू द्यायची नाही, काय गर्दी करू द्यायची नाही. आणि मग मी काय करणार, आपल्याकडे ते आहे ना सीपीआर कप आहे ना, ते हे ना सीपीआर मास्क, कप नाही मास्क आहे ना, ते काय की तोंडात तोंड जाऊ नये माणसाच्या म्हणून. तर मग मी काय करणार, आता त्यांना मोकळं केलं. बरोबर, आणि मी काय करणार, त्यांची मान अशी वर करणार, जबडा उघडणार. बरोबर, आणि 5 सेकंदाला एक, किती लिहून घ्या. हा, हे करताय तसं, मी म्हटलं यांचा आवाज येतोय. 5 सेकंदाला एक, म्हणजे एका मिनिटात किती होतील, 12. बरोबर ना, 1 2 3 4 12 आहेत ना, एका मिनिटात 12. बरोबर आहे, 5 सेकंदाला एक वेळा, असं एका मिनिटात 12 वेळा मी काय करणार, त्यांना श्वास देणार. बरोबर आहे, तोंड उघडून ठेवा, देत नाही. बघा, असा एक थांबलो, दुसऱ्यांदा थांबलो, तिसऱ्यांदा थांबलो. बरोबर आहे, आणि तरी सुद्धा माणसाचा रिस्पॉन्स मिळत नाही. बरोबर, मग काय करायचं, ते बघा, ह्यांचं इथे हाड है ना, बरकडी दिसते का, दिसते तुम्हाला, इथं संपले. इथून 2 बोट खाली यायचं, इथून 2 बोट खाली यायचं, आणि काय करायचं तुम्हाला, हा बघा, प्रत्येकाने करा असं. आता हार्ट कुठे आहे यांचं, डाव्या बाजूला. बरोबर आहे, माझी बसायची पोझिशन कुठल्या बाजूला पाहिजे, उजव्या बाजूला. कारण जर मी इथं जसं दाबायला बसलो तर जमेल का, मी त्या साईडला बसलो तर तिथेच नाही, पण समोर माणसाला प्रेस चांगला करता येतं ना. बरोबर की नाही, बरोबर ना, दुरकर. हा, आता समजा मी जर ह्या साईडला बसलो, काय होत, मी ह्या साईडला बसलो तर यांचा हार्ट कुठल्या बाजूला आहे, डाव्या साईडला आहे. बरोबर, सगळ्यांचं डाव्या साईडला असतं, काय खूप रिअर लोकांचं राईट साईडला असतं, खूप रिअर आहे, तशी आहेत काही केसेस. बरोबर, तर मी इथं नाही बसणार, तर मी कुठं बसणार, उजव्या साईडला बसणार. भोळे साहेब, बरोबर, मी कुठं बसणार, उजव्या साईडला. आणि गुडघ्यावर बसायचं, म्हणजे काय होतं, आपल्याला बॅलन्स मिळतो. या हाडापासून इथे जो जॉईंट आहे दिसला तुम्हाला माणसाचा, इथून 2 बोट मी खाली आलो, आणि माझा हात कुठे ठेवला मी, हा इथं, हे बघा, हे जो आहे ना, हा या 2 बोटाच्या खाली पाहिजे, इथं नाही, इथं नाही. आपल्याला पंपिंग करायचं त्यांना. विषय कळला तुम्हाला, काय तो इथं नाही दाबायचंय,
इथं दाबायचं नाही. काय सांगितलं? ही जी बरगडी आहे, ही जी बरगडी आहे, बरगडीच्या 2 बोट खाली, बरगडीच्या 2 बोट खाली. लक्षात आलं? आणि माझा हा आता मी कसं दाबणार आहे त्यांना? या पोझिशननी प्रेस करणार आहे, बरोबर? तर माझा जो हा तळव्याचा जो भाग आहे तो माझा त्यांचं कुठं बसला पाहिजे? इथं. कळलं? जिथं मी माप घेतलं तिथं हा भाग बसला पाहिजे आणि हा भाग पुढे येतो. कळलं? कळलं का? कळलं? आणि मी काय करणार? किती वेळा त्याचं काउंटिंग किती वेळा आहे कोणाला माहिती आहे का? किती? 30. किती? 30. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 29 30. 30 वेळा झाल्यानंतर 2 वेळा श्वास द्यायचा. परत 1 2 3 आणि हे 1 ते 2 इंच दबला पाहिजे भाग. किती? 1 ते 2 इंच. काय असतं भोळे साहेब? आपण इथं प्रेस केल्यामुळं प्रेशर जातं हार्टला आणि ते ब्लॉकेज असेल तर ते खुलतं. हे कधीपर्यंत करायचं? 30 आणि 2, 30 आणि 2, 30 आणि 2. हे किती वेळा कधीपर्यंत करायचं? जिथपर्यंत तो माणूस शुद्धीवर येत नाही किंवा ॲम्ब्युलन्स येत नाही तिथपर्यंत ही प्रोसिजर चालूच ठेवायची आहे. कळलं? कळलं? आलं लक्षात? आलं का लक्षात? हा, म्हणजे जर गुदमरला असेल माणूस किंवा काय झालं असेल तर ह्या प्रोसिजरने आपण त्यांना ट्रीटमेंट करू शकतो. हो, तळवे वगैरे घासायचे, पण ही मेन सीपीआर द्यायची प्रोसिजर ही आहे. अशा वेळी समजा एखाद्या वेळेस इकडची बरगडी तुटली तरी चालेल, ती जोडता येते, पण माणसाचा जीव महत्वाचा. प्रेस करताना तुम्हाला व्यवस्थित ते प्रेस करता आलं पाहिजे. कळलं? कळलं? कोण ट्राय करेल? कोण येत? वळ साहेब या, तुम्ही बनियन खाली घ्या, बेल्ट लावून घ्या, जरासं लावून घ्या, कुठला तरी चालेल, उठून लावलं तरी शर्टची बटणं लावा. थोडस पुढं पण येऊन घे का? मला पंपिंग डायरेक्ट देणार का? सुरुवातीपासून चेक करणार ना. तुम्हाला पडलेला दिसलाय माणूस, बरोबर आहे, आणि हे तुमच्यासाठी अनोळखी आहे, तर तुम्ही कसं कराल? पडलेले राहू दे ते परत. हॅलो हॅलो हॅलो, रिस्पॉन्स दिला म्हणजे काय? यांना चक्कर आली. आता तुम्ही काय करायचं? घरात रिस्पॉन्सच द्यायचा नाही, बरोबर आहे? तुम्ही रिस्पॉन्स द्यायचा नाही. एक अटॅक आलेला माणूस आहे असं आपण धरून चालू, बरोबर? हार्ट अटॅक आलेला माणूस आहे, तर तुम्ही काय करा? तुम्ही रिस्पॉन्सच द्यायचा. हॅलो हॅलो हॅलो, हे बघा, हनुवटी वर उचलायची कधी पण, आणि उघडा आणि वास घ्या. पहिलं त्यांनी चेक केलं तोंडात काय काय श्वास मिळतोय का? श्वास मिळतोय म्हणजे ते बेशुद्ध पडले. मला हार्ट अटॅकचं चाललंय, बरोबर? म्हणजे श्वास तुम्हाला लागत नाही, मी एअरवे येत नाही. मग तुम्ही काय करणार? ब्रीथिंग चेक करा, पल्स रेट चालू आहे का? कसं करायचं? त्या साईडला कुठलाही जरा तुमच्या अपोजिटला जायचं, हात असं उलटा नाही, मानवर उचलायची. तुम्ही नाही सपोर्ट करायचा, तुम्ही बेशुद्ध आहे, त्यांची मानवर, हो, अनवटीवर उचलायची, अनवटी.
चालू आहे, म्हणजे हार्ट काम करतंय. बरोबर आहे. त्या माणूस बेशुद्ध पडलेला आहे आणि तुम्ही बेशुद्ध झालो नका, हार्ट काम करतंय. एक झोप काढा तसं, ठीक आहे. हा, म्हणजे आता तुम्ही नेक्स्ट काय करा, म्हणजे तुमच्या लक्षात आलं या माणसाला अटॅक आलेला आहे. मग काय करणार तुम्ही, पहिलं काय कराल, काढा हात बाजूला घ्यायचे, शूज शर्ट सगळं काढून घ्यायचं. शूज आता आपण काढत नाही या डेमोमध्ये, शूज वगैरे सगळं काढायचं बरं का. शूज सॉक्स काढायला लागतात. बनियन वर घ्यायची, पूर्ण मोकळं करायचं त्या माणसाला. आता बनियन जेवढी जाईल तेवढी वर घ्यायची. तुम्हाला बेल्ट काढा, थोडंसं डायरेक्ट प्रेस करायचं नाही. हा, बघितलं कुठे, हा, हे वर घ्या, बनियन वर घ्या अजून, ठीक आहे. म्हणजे आता त्यांनी काय केलं, त्यांना मोकळं केलं. बरोबर आहे. त्यांना जरा मोकळं वाटलं पाहिजे. बघा ना, आपण घरात गरमीच्या दिवसात सुद्धा गरम झालं तर काय करतो, अंगावरचे कपडे कमी करतो. बरोबर आहे का. त्याच्यानं आपल्याला काय होतं, मोकळेपणा येतो. मग काय करणार तुम्ही, 5 सेकंदाने एक असं 12 वेळा काय करायचं, असं दाखवलं का मान दाबते. हा, कसं द्यायचं दाखवा. नाही ते नाही वापरायचं. 5 सेकंदाने एक असं एका मिनिटात 12 वेळा. बरोबर आहे. 5 सेकंदाने एक असं एका मिनिटात 12 वेळा. मानवर उचलायची, तोंड उघडायचं, चापडा उघडायचा, तो हनवटी मान म्हणजे हनवटी. हा, डोक्यावर हात ठेवा एक आणि चापडा उघडा. हा, आणि श्वास सोडा, म्हणजे देऊ नका. कसं दाखवलं हे बघा, सिंपल प्रोसिजर आहे. असं हे वर उचलायची, किती वर उचलली बघा मी. हा, आणि हे तर धरून ठेवलं. बरोबर आहे. कारण माणूस बेशुद्ध असणार आहे. बरोबर आहे. तो तुम्हाला रिस्पॉन्स देईल का, ते जागेत म्हणून रिस्पॉन्स देत आहे. असं धरून ठेवायचं आणि हा जबडा ओपन करायचा आणि श्वास. हा, 5 सेकंदाने एक करा बघू. एक, थांबा जरा, 5 सेकंदाने दुसरा. बरोबर आहे. 1 मिनिट त्यांनी केलं, 12 वेळा केलं, हे शुद्धीवर आले का नाही. मग आता तुम्हाला काय करायला, सीपीआर द्यायला लागेल. सीपीआर द्यायला काय करणार तुम्ही, पहिलं बरगडी बघणार. बरगडी बघत तर कुठं, बरगडीच्या खाली 2 बोट. हा, मग काय करायचं, पान करायचं आपलं काय. हा हा, पंपिंग करायचं. किती वेळा करायचं, 30 वेळा करा. आवाज काउंटिंग करा की. 18, 19, 20. मग काय करायचं, 2 वेळा श्वास द्यायचा. बरोबर आहे. जर अजून जोडीला माणसं असतील तर त्यांना सांगायचं हात तोडा, पाय तोडा. बरोबर आहे. हे कधीपर्यंत करणार तुम्ही, परत बटणं लावा. शुद्धीवर आणलं मी, बटणं लावा लागतं. ठीक आहे. आता कोण येत आहे, काळे साहेब. करत म्हणतील मी काय एक्सपेरिमेंट, तेवढं तुमच्या हार्टला हे झालं काय. एक बटन कम्पेल पण नका लावा, उघडायचीच आहे बटन. ठीक आहे, चला या, चला तुम्ही बरं, तुम्ही रिस्पॉन्स द्यायचा नाही. स्टार्ट. हॅलो हॅलो, पण पल्स रेट चालू आहे. बरोबर. तुम्ही बघत असाल ना, सीआयडी बीआयडी जे सिरियल असतात पोलीस, ते पहिले कुठं बघतात, इकडे छातीवर हात ठेवतात का, कळलं. सिंग 2 मध्ये बघतात ना, तो दया लगेच असा हात लावून सांगतो अजय देवगणला. तसं पूर्वी ती दया येतो. अडकलंय का, बरोबर. मग काय करणार तुम्ही, बनियन वर घ्यायची, सगळं मोकळं करायचं. त्यांना शूज काढण्याची ऍक्टिंग करा. मला तुम्हाला ती प्रॅक्टिस झाली पाहिजे, नाही तर ते राहून जातं. बरोबर आहे. आता काय करणार तुम्ही, किती वेळा, हा 12 वेळा. 5 सेकंदानं एक असा 12 वेळा.
गुड. अनवटी उघडायची. तर तुम्ही जरा रिस्पॉन्स द्यावं. 6 वेळा झाले. हा नाही होत आहे. परत बघणार. हा. बरगडीच्या 2 बोट. 2 बोट खाली घेणार. हा. पान तयार करायचा. हा. आणि काय करणार आपण, हे बघा हे जे आहे ते 2 बोटाच्या खाली मार्क जो आहे तिथं, आणि 30 वेळा. स्टार्ट. 1 2 3 4 5 बघा, 6 त्यांना त्रास येत नाही. 7 8 9 10 11 12 बरोबर. 14 15 16 17 18 19 20 जागा सोडताय तुम्ही. 21 हे बघा, 22 असं धरायचं नाही इथं. 1 23 2 24 25 26 27 28 29 30. 30. मग काय करणार, 2 वेळा श्वास घेणार. परत 2 वेळा श्वास देऊन झाल्यावर मग काय, परत 30. हे कुठपर्यंत, जिथपर्यंत हे शुद्धीवर येत नाहीत किंवा ऍम्ब्युलन्स येत नाही. कळलं? यस सर. कळलं? दोरकर तुम्ही झोपता आता. त्याच्या कोरगड्या मोकळ्या करू. द्या. नीट तर राहून नीट द्यायचं नाही. साहेब त्या ड्रेस आला पाहिजे बरं का उद्या. बस झालं? नीट सुद्धा नाही रोज नीट द्यायचं. हो साहेब बरं, नीट राहील. ID कार्ड चालू आहे साहेब. याचा दुसरा करू का, आता समजा नाही ना ते 20 मिनिटाचा वरता झाला. हा कंटिन्यू. 1 तास होते तुम्हाला. ठीक आहे. आता दोरकर तुम्ही आता खरा तुमच्यावर एक्सपेरिमेंट एवढी झाली, आता तुम्ही करायची बरं का. इंग्रजी याचा फायदा आहे की नाही तुम्ही मला सांगा. आहे की नाही? काय असतं, एमर्जन्सी तुम्ही हे घरी पण शिकवून ठेवा. एमर्जन्सी आता मी माझ्या घरी सुद्धा ट्रेनिंग दिलेलं आहे. का ते एमर्जन्सी, समजा रात्रीची वेळ आहे आणि मलाच हार्ट अटॅक आला, तर घरातल्या माणसांनी रडारड बोंबाबोंब करण्यापेक्षा काय करतील, सीपीआर ट्रीटमेंट चालू कर. रडून माणसाचा जीव वाचणार आहे का? नाही. वाचेल का? नाही. पण फर्स्ट एड केलं तर काय होईल, जीव वाचू शकतो. या दोरकर. मोठी डॉक्टर आहे तू, मोठी भीती पटापट. या या घरात या. जाऊ दे. डिलीट कर आता. बाथरूम आहे. नाही आता केलं.